नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आता आलेलो आहे आपली सोन्याची जेजुरीला आलेलो आहे आणि आता मी आणि अरविंद जाणार आहोत वरती दर्शनाला. खूप गर्दी आहे, संडे आहे, तर तुम्ही बघू शकताय बघा माझ्या मागचं आणि समोरनं. मी डायरेक्ट पार्किंगमध्ये आलो आहे वरती, कारण का खालना येणार होतं, मग बरं झालं खाली गाडी नाही लावली, कारण का खूप गर्दी आहे. तर इकडनंच जातो आतमध्ये देवळात. चला तर माझा डायरेक्ट भेटूया आपण मंदिरात. तर आम्ही आता चालत चाललेलो आहोत दर्शनाला. हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू किती भारी व्ह्यू आहे. हो तो होणे बघू शकता तुम्ही, इथे गर्दी बघा किती आहे देवळात जायला. बघा श्री मार्तंड देवस्थान जेजुरी आपलं. चला पुढे चला, झालेलं गर्दी करू नका. बघा गर्दी किती आहे. भूल गया ऐसा ही आ रहा है तू. चला आम्ही आता आतमध्ये जातोय, शूज वगैरे काढलेले आहेत आणि आम्ही चुकून बाहेर निघण्याच्या साईडने गेलो होतो, परत आता इकडनं चाललेलो आहे. येऊन पण विसरलो. बघा किती गर्दी आहे इकडे, भारी आहे. पुण्याजवळील जेजुरी येथील खंडोबा मंदिर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा यांचे अत्यंत पवित्र आणि प्रमुख जागृत देवस्थान आहे. डोंगरावर वसलेले हे मंदिर सोन्याची जेजुरी म्हणून प्रसिद्ध असून येथे लाखो भाविक येळकोट जय मल्हार आणि भंडारा खोबऱ्याची उधळण करत दर्शन घेतात. हे मंदिर शिव व भैरवाचा अवतार मानले जाते. हे मंदिर पुण्यापासून सुमारे 50 किमी अंतरावर जेजुरी गावात एका टेकडीवर स्थित आहे. खंडोबा हे या मंदिराचे दैवत आहे. मंदिरात खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा यांची मूर्ती आहे. खंडोबाला मल्हार मार्तंड खंडेराया या नावाने सुद्धा संबोधले जाते. जेजुरी खंडोबा मंदिराचा इतिहास फार प्राचीन आहे. खंडोबा हे लोकदैवत मानले जातात. ते शंकराचे अवतार समजले जातात आणि त्यांना मल्हारी मार्तंड असेही संबोधले जाते. पौराणिक कथेनुसार खंडोबांनी मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला. दंतकथानुसार 2 राक्षस भाऊ मणी आणि मल्ल यांनी भगवान ब्रह्माची तपस्या केली व ब्रह्मा खुश झाले. त्यांनी मणी आणि मल्लला वरदान दिले. त्यामुळे ते दोघेही शक्तिशाली झाले व पृथ्वीवर लोकांना त्रास द्यायला लागले. मणी आणि मल्लाचा नाश करण्यासाठी भगवान खंडेरायांनी पृथ्वीवर अवतार घेतला. मणी मल्ल यांच्याशी भीषण युद्ध केले. त्यात एका भावाचा संहार केला व एकाला जीवदान दिले. जेव्हा त्याने देवाला क्षमा मागितली व सामान्य जनांची सेवा करेल असे देवाला सांगितले, खंडेरायाने त्याला क्षमा केली. मल्ल राक्षसाला हरवले म्हणून खंडोबाचेच नाव मल्हारी पडले. या विजयाच्या आनंदात देवतांनी आणि भक्तांनी हळद म्हणजेच की भंडारा उधळला अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आजही जेजुरीत भंडाऱ्याला विशेष महत्त्व आहे. जो या मंदिराचा व्ह्यू आहे ना, तो एकदम भारी आहे. खूप चांगला दिसतो, हे बघू शकता.
नहीं नहीं आएगा तू भाई, टेंशन मत लो. इथनं तुम्ही मोफत दर्शनाकडे रांगा आहेत बघा, किती गर्दी आहे इकडं आज. इकडे पिण्याचं पाणी आहे समोर. तिकडनं समोर पश्चिम दरवाजा आहे, तिकडनं तुम्ही कडेपठारकडे जाऊ शकता. माझा आवाज येतो का ना तुम्हाला माहीत नाही, बट खूप गर्दी आहे इकडं. ते आपला बघा गर्दी बघा बॅक साईडची, तिकडनं रांगेत किती लोक उभे आहेत हे बघा. पूर्ण एकदम मस्त, एकदम भारी मजा आहे. एकदम सोन्याची जेजुरी आहे आपली बघा. माझ्यावर तरी कमी उडाले. त्या बाजूने मी आलो बघा, इकडे काम चालू आहे. जेजुरीचा व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर, असला भारी दिसते. एलकोट एलकोट, जय मल्हार. हे बघा भैया फोटो ले ले तू. देखो अरविंद भाई अपना फोटो ले रहा है. किती गर्दी आहे. अरविंद तेरे को कैसा लग रहा है? अरे बहुत बढ़िया लग रहा है. पहली बार आया ऐसा, कैसे हल्दी में कैसा लग रहा है? ये हल्दी कैसे खेलना ये सब अच्छा. भाई हमारा साउथ से आया है, पहली बार जेजुरी, उसको लेके आया हूँ मैं. एकदम एंजॉय कर रहे हैं. हल्दी नहीं मिल रहा है हमको. हल्दी नहीं मिल रही हमको. जेजुरीमध्ये 2 प्रमुख मंदिरे आहेत. एक म्हणजे गडकोट मंदिर, जे की उतारावरील मुख्य मंदिर आहे. हेच मुख्य आणि सर्वात मोठे मंदिर आहे. हे मंदिर डोंगराच्या शिखरावर आहे आणि मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे 200 ते 250 पायऱ्या चढाव्या लागतात. दुसरं मंदिर म्हणजे कडेपठार मंदिर, जे की उताराखालील मंदिर आहे. हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे. हे मंदिर कडेपठार म्हणून ओळखले जाते. येथे खंडोबा नवसाला पावणारे देव मानले जातात. उतर के जाने वाला रास्ता है. मंडळी आत्ताच आपण गडावरनं खाली आलेलो आहे दर्शन वगैरे घेऊन. खूप गर्दी आहे, म्हणजे एवढी गर्दी आहे ना की बाप रे बाप. अक्षरशः जाताना वरती गर्दीमध्ये चेपलो होतो. त्यात ती मागे बॅग होती, बॅगेत लॅपटॉप घेऊन फिरते, ऑन कॉल आहे ते. म्हणजे फिरतोय पण प्लस काम पण चालू आहे. सो आता फायनली आम्ही आलेलो आहोत, चालत चाललेलो आहोत. तर कसं वाटलं तुम्हाला हा माझा ब्लॉग? कमेंटमध्ये आपल्याला जय मल्हार लिहा. एकदम होऊन जाऊ द्या. येळकोट येळकोट, जय मल्हार. जय मल्हार. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हां, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर शेअर मग अँड सबस्क्राईब. चलो फिर, बाय बाय. बाय बाय.